आज आपला जो विषय आहे तो आहे ग्रँटेबल शाळा कॉलेजेस आणि त्याच्या विरुद्ध प्रायव्हेट अकॅडमी किंवा क्लासेस. मोटेगावकर सरांचं आपण बातमी गेली काही दिवसांपूर्वी सततच ऐकत होतो. हजारो विद्यार्थी त्यांच्या क्लासेसमध्ये येत होते आणि हजारो कोटींची प्रॉपर्टी त्याने त्या क्लासमधून मिळवलेली होती. आज जर आपण बघितलं, पूर्वीच्या काळापासून UPSC MPSC ह्याचे क्लासेस होते, स्पर्धा परीक्षेचे होते. 11वी-12वीची जेव्हा एंट्रन्स निघाली त्यावेळी त्याच्यासाठी पण क्लासेस निघाले. त्यानंतरच्या काळामध्ये प्री IITच्या नावाखाली 5वीपासून शाळांमध्ये ह्याच्यामध्ये क्लासेस प्रायव्हेट निघाले. आणि आज जर आपण बघितलं तर पहिलीपासून ते कॉलेजच्या मुलांपर्यंत की स्पर्धा परीक्षेच्या साठी असे सगळ्या प्रकारचे क्लासेस आपल्याला दिसतात. आणि अकॅडमी जे शहरातच फक्त नाही तर ग्रामीण भागामध्ये पण सुळसुळाट ज्यांचं झालेलं आहे. आणि आजचा पालक हा पूर्णपणे कन्फ्युजनमध्ये, कारण एकतर तो विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये घालतो आहे जिथं फी भरावी लागते, परत अकॅडमींची फी, आणि हे सगळं करूनही मुलाला पुढं सक्सेस मिळेल किंवा यशस्वी होईल याची गॅरंटी मात्र कुणालाच नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे, तर ह्यासाठी काही गोष्टी मला पालकांच्या लक्षात आणून द्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा पालकांनी हे बघायला पाहिजे की जिथं आपण आपल्या मुलाला ग्रँटेबलच्या ऐवजी अकॅडमीला पाठवतो आहे तर खरंच तिथले शिक्षक क्वालिफाईड आहेत का, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे. कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा अगदी काही इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये सुद्धा किंवा काही प्रायव्हेट क्लासेसमध्ये सुद्धा जे शिक्षक शिकवतात BEd किंवा DEd झालेले असतातच असं काही नाही. ग्रॅज्युएशनसुद्धा काहीतरी मी असं मते परवा बातमी वाचली की काही इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये अगदी 10वी म्हणजे 10वी नाही पण 12वी वगैरे झालेले किंवा ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन नाही असे बरेचसे शिक्षक शिकवतात असंही काही ठिकाणी आपल्याला दिसतं. तर ते क्वालिफिकेशन आपण बघायला पाहिजे त्यांचं नेमकं काय आहे ते, त्यांचा पगार किती आहे. 10-12 हजार 15,000वरती जर ते काम करत असतील तर नक्की आपल्या मुलांना ते काय शिकेल. एका बाजूला ग्रँटेबलच्या चांगल्या शाळांमध्ये शिक्षकांना चांगला पगार शासन देतं त्यासाठी, आणि त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतच असतात. अशा वेळेला आपण हे इकडं त्या शाळांच्या ऐवजी तिकडं न पाठवता इकडं पाठवणं हे कितपत योग्य आहे याचा विचार पालकांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर ग्रँटेबलचे शिक्षक जर आपण बघितलं तर ते नियमाप्रमाणे काम करतच असतात. त्यांना जे शासनाने सांगितलं आहे त्या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं असतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून किंवा कॉम्पिटिशनमधून ते आलेले असतात, सिलेक्शन झालेलं असते, त्यामुळे ते क्वालिटीचे शिक्षक असतात याचाही आपण विचार करायला पाहिजे. तर हे सगळं बघितलं बऱ्याच वेळेला तर असं दिसतं बऱ्याचशा क्लासेसमध्ये. मी स्वतः अनुभवलेलं एक जे उदाहरण आहे, तर आमच्या ओळखीचे एक जण होते, त्यांच्या मुलाला 100पैकी 100 मार्क्स अकाउंटन्सीला 12वीला मिळाले. तर त्यांना 12वीच्या 2-3 क्लासचे म्हणजे 3 क्लासेसचे फोन आले की तुमच्या मुलाचा रिझल्ट आम्ही आमच्या अकॅडमीच्या बाहेर लावू का, तुमची परवानगी आहे का, आणि तुम्हाला त्या बदल्यामध्ये आम्ही काहीतरी गिफ्ट वगैरे पाठवतो. असं त्यांनी ते परवानगी दिली नाही ही गोष्ट वेगळी, पण असं घडलेले काही उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण बघतो. बऱ्याच वेळेला रिझल्ट जे बाहेर लावलेले असतात ते एकाच वर्षाचे असतात असं नाही, किंवा एका सेंटरचे नसतात, बऱ्याच सेंटरचे मिळून रिझल्ट एकत्र लावायचं आणि पालकांना दाखवताना वेगळा रिझल्ट त्या अकॅडमीचा दाखवायचा, अशाही घटना काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. आज जेव्हा विद्यार्थ्याला पालक अकॅडमीला म्हणजे काही काही वेळेला तर शाळा करून परत अकॅडमी किंवा परत क्लासेसना पाठवायचं मुलांना, ती एवढी कंटाळलेली असतात की त्यांना अभ्यास करायला वेळच मिळत नाही, अशाही घटना दिसतात. तर मला असं पालकांना आव्हान करायचं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये एवढे पैसे म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा गॅरंटी अशी काय नाही की त्या मुलाचं भवितव्य खरंच तो कॉम्पिटिशनमध्ये येईल आणि त्याला पाहिजे तिथं ॲडमिशन मिळेल आणि त्याचं करिअर घडेल. त्यापेक्षा आपण असंही करू शकतो. समजा पालक, आता आजचे पालक हे ग्रॅज्युएट झालेले आहेत, आईसुद्धा मुलीची ग्रॅज्युएट असते. काही पॅरेंट्स जर वर्किंग पॅरेंट्स असतील की ज्यांना वेळच मिळत नाही तर त्यांची गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे, त्यांनी एखादा ॲडिशनल काहीतरी मार्ग अवलंबला. पण ज्या आईला घरात वेळ असेल आणि ती ग्रॅज्युएट झालेले मुलांचा अभ्यास घेऊ शकते, तर अशा पालकाने आपल्या मुलांना ऑनलाईन काही यूट्यूबचे काही लेक्चर्स आहेत किंवा ऑनलाईन काही ॲप्ससुद्धा आहेत की ज्याच्यातनं ऑनलाईन क्लासेस आहेत की ज्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येतो. हा जर ॲडिशनल याच्यासाठी उपयोग करून घेतला तर पैसे पण खूप वाचतील. आणि खरं म्हणजे ग्रँटेबल प्राथमिक शाळा, तुम्हाला माहिती आहे प्राथमिक शाळेमध्ये 12वी प्लस क्वालिफिकेशन नंतर DEdला ॲडमिशन मिळतं आणि ते सुद्धा खूप कॉम्पिटिशन असते तिथं ॲडमिशनला, त्यामुळं हुशार मुलंच परत DEdला जातात. आणि ह्यालासुद्धा अगदी ग्रँटेबलचे जे BEd कॉलेजेस आहेत तिथंसुद्धा हुशार विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन मिळतं. नंतर त्यांचं सिलेक्शनसुद्धा अतिशय योग्य पद्धतीने जर झालं तर ते
ते चांगल्या क्वालिटीचे शिक्षक त्या शाळांना मिळतात आणि नियमाने अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत असतात. फक्त हा जो बाहेर भूलभुलैया आहे की जिथं रिझल्ट दाखवले जातात, मला सांगा की रिझल्ट जर खरोखर चांगले असते तर पेपर फुटले असते का? किंवा त्या क्लासेसला गेला म्हणून 100% विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतात का स्पर्धा परीक्षेतनं किंवा ह्याच्यामधून? आज 4-4, 5-5 काय 10-10 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास दिल्लीमध्ये जाऊन कोटाला जाऊन क्लासेस लावून अभ्यास करून सुद्धा बऱ्याच मुलांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही असं आपण बघतो. ह्याचा अर्थ त्याला किती आपण हे द्यायचं, इम्पॉर्टन्स द्यायचं. त्याच्याऐवजी आपण अशाही बातम्या बघतो की मुलगा हुशार आहे, मुलगा घरात अभ्यास करतो आहे त्याच्या पद्धतीने. आज तर ऑनलाईन क्लासेससारखे फार चांगले प्लॅटफॉर्म आहेत. तर ऑनलाईन जरी आपण त्याचा उपयोग करून घेतला आणि जे आपले ग्रँटेबलचे शाळा आहेत, प्राथमिक शाळा, ज्याच्यामध्ये आमच्यासारखे बरेचसे लोक घडली, बरेचसे क्लासरूम ऑफिसर्स झाले, आमच्यासारखे काही प्रिन्सिपल्स झाले, आज जे मोठ्या पदावर काम करतात ते सगळे गव्हर्मेंट शाळांमध्ये, गव्हर्मेंट हायस्कूल्समध्ये शिकलेले सगळेजण आहेत. त्यामुळं त्याच्यावरती आपण 100% विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्याच्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करते आणि गोरगरिबांची मुलं शिकावीत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. गोरगरिबांचीच काय तर अगदी मिडल क्लास पॅरेंट्ससुद्धा आज ह्या फीज सगळ्या बघून तर त्या अडचणीत आहेत. तर अशा वेळेला ही सगळी ग्रँटेबलची शाळा, हायस्कूल्स, कॉलेजेस ही टिकवणं ही समाजाची पण जबाबदारी आहे. कारण आज आपल्याला ते आहेत म्हणून त्याचं महत्त्व नाही, पण उद्या जर विद्यार्थी संख्या अभावी, आज प्राथमिक शाळांमध्ये 4 विद्यार्थी, 6 विद्यार्थी, हायस्कूल्समध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी 10-12 विद्यार्थी अशा अवस्था आपल्याला दिसते एका वर्गात. तर हे जर असंच चालू राहिलं आणि शासनाने निर्णय घेऊन जर ते बंद केले तर उद्या ह्याच सगळ्या गोष्टींसाठी लाखो रुपये खर्च करायची पाळी ह्या सगळ्या समाजावरती येईल. आणि ही खरंच खूप चांगल्या ह्या शाळा, कॉलेजेस आहेत. फक्त आज ते सगळं म्हणजे फसवलं जातं आहे पालकांना बऱ्याच प्रमाणामध्ये. तर तिथं काही थोड्याफार बाहेरच्या एजन्सीचा आपल्याला कमी खर्चामध्ये कसा उपयोग करून घेऊन विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असेल किंवा 11-12वीसाठी असेल किंवा हे लहान मुलांना तर अकॅडमी वगैरे ह्याची गरज आहे का 10वी किंवा 5वी, 7वीच्या, 6वीच्या अशा विद्यार्थ्यांना? त्याच्यासाठी शाळा फार कम्फर्टेबल आहेत. शाळेमध्ये फार चांगल्या पद्धतीचं काम करून घेतलं जातं. फक्त आपण पालकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची आज गरज आहे आणि चुकीच्या गोष्टींना बळी न पडता एकाने तिकडं पाठवलं म्हणून सगळ्यांनीच त्या पद्धतीने म्हणजे अगदी जशी मेंढरं जातात एकमेकांच्या पाठीमागून तसं न करता आपण स्वतः त्याचा शहानिशा केला पाहिजे. पालक मिटिंगला शाळांमध्ये गेलं पाहिजे, कॉलेजेसमध्ये गेलं पाहिजे, तिथं बोललं पाहिजे, नेमकं तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत ते सांगितलं पाहिजे. आणि हे ग्रँटेबल जे सगळे सिस्टीम आहे आपली शासनाची ती टिकवणं ही जशी. आणि मला हे पण सांगायचं आहे की आज शिक्षकांनीसुद्धा थोडं स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत ग्रँटेबलच्या शाळा किंवा हायस्कूल्स किंवा कॉलेजेसमधल्या. कारण त्यांचीही ती जबाबदारी आहे की बाबा प्रत्येक विद्यार्थी वर्गातला घडला पाहिजे. तर आपण फक्त शिक्षक म्हणून काम न करता आपण त्याचा पालक म्हणून पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि वर्गामध्ये सगळ्यात कमी मार्क असलेला जो विद्यार्थी आहे तो यशस्वी करणं, म्हणजे तिथंपर्यंत सगळेच विद्यार्थी यशस्वी करणं ही जर शिक्षकांनी चॅलेंज म्हणून स्वीकारलं किंवा त्या शाळांनी, कॉलेजेसनी चॅलेंज म्हणून स्वीकारलं तर निश्चितपणाने पालक आणि समाज हा ग्रँटेबल ह्या सगळ्या सिस्टीमवरती विश्वास ठेवेल असं मला वाटतं. मग की हे एक म्हणजे एवढेच तास घेणं वगैरे असं न बघता विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या अभ्यास करून घेतला पाहिजे किंवा वैयक्तिक अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवृत्त केलं पाहिजे. ह्याकडं आज शिक्षकांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून समाज असेल, विद्यार्थी असतील, पालक असतील, शिक्षक असतील आणि सरकार सगळ्यांनी मिळून ह्या ग्रँटेबल ही जी सिस्टीम आहे ती सगळी टिकवून ठेवली पाहिजे असं मला वाटतं.